MTHL अर्थात अटल सेतू शिवडी न्हावा शेवा हे 2 तासांचं अंतर अवघ्या 20 मिनिटावर आणणारा देवेंद्र फडणवीस यांचा आयकॉनिक प्रकल्प। समुद्रावरील सर्वाधिक लांबीचा पूल। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी या पुलाची पाहणी केली आहे। भेगा दाखवणारं एक ट्विट केलं आणि सुरू झाला एकच गदारोळ। नाना आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3 महिन्यापूर्वी लोकार्पण झालेल्या अटल सेतू पुलास भेगा पडल्याची बाब अतिशय चिंताजनक आहे। मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने सरकारच्या कामावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। सदर बाब अत्यंत गंभीर असून आदरणीय उच्च न्यायालयाने याची सुमोटो दखल घेऊन चौकशी करावी अशी आमची मागणी आहे। नरेंद्र मोदी आणि भाजप यांना खिंडीत गाठण्याची संधी नेहमी शोधत असलेल्या काँग्रेसला नानांच्या या पोस्टमुळे आयतीच संधी मिळाली। काँग्रेसच्या अधिकृत X खात्यावरून लागोलाग नानांची पोस्ट उचलण्यात आली आणि अटल सेतूच्या कथित भेगांना राष्ट्रीय कव्हरेज मिळालं। प्रादेशिक आणि राष्ट्रीय माध्यमांनी अटल सेतूची बातमी लागोलग दाखवली आणि मग राज्य सरकार आणि भाजपला खडबडून जाग आली। MTHL हा देवेंद्र फडणवीस यांचा आयकॉनिक प्रकल्प आहे। या प्रकल्पाला भाजपसाठी श्रद्धेय असलेल्या माजी पंतप्रधान अटल बिहारी यांचं नाव देण्यात आलंय। स्वतः फडणवीस यांनी जातीनिशी लक्ष घालून हा प्रकल्प पूर्ण करून घेतलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही वारंवार या प्रकल्पाची पाहणी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुलाचं उद्घाटन केलं। गदारोळ झाल्यानंतर प्रशासन देखील खडबडून जागं झालं। अधिकारी आणि तज्ज्ञ संबंधित ठिकाणी आले। भेगा पुलाला पडल्या नसून संपर्क रस्त्याला पडल्या आहेत। संपर्क रस्ता तात्पुरता आहे। पावसाळ्यात रस्त्याखालची माती सरकते आणि त्यामुळे किरकोळ भेगा पडतात। ती सामान्य प्रक्रिया आहे। पुलाला कोणताही धोका नाही असं स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिलं। अटल सेतूच्या कथित भेगावरून सुमार कामाचा नेरेटिव्ह सेट होतोय हे लक्षात येताच फडणवीस यांनी स्वतः या वादात उडी घेतली। अटल सेतूला कोणतीही भेग पडलेली नाही आणि अटल सेतूला कोणताही धोका नाही। नानांनी आणि काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या भेगाचे छायाचित्र संपर्क रस्त्याचे आहेत। खोट्या गोष्टी सांगून समाजाला भेगा पाडण्याचा काँग्रेसचा इरादा आहे। निवडणुकीत संविधान बदलण्याच्या गोष्टी, निवडणुकीनंतर फोनवरून EVM अनलॉक करण्याच्या गोष्टी काँग्रेसने केल्यात। देशातील जनता हा भेगा पाडण्याचा प्लॅन उद्ध्वस्त करील असं फडणवीस आपल्या पोस्टमध्ये म्हणालेत।